कोणती भूमिका तुझी, ही कोणची भाषा तुझी, हे फार त्रास झाला मला त्या गोष्टीचा की मी चुकीच्या माणसाला सपोर्ट केला. आणि मग ज्या भावाने मला ते ऐकवलं होतं तो बाजूला झाला. मला म्हटलं ताई नाव सांगा ना एकदम. अहो सगळ्यांमध्ये माझ्या एवढी हिंमत नाही हो दादा, असं नका करू, प्रत्येकाला ट्रोल नका करायला लावू. फार त्रास. अहो काय हेच नाही माझं त्याच्यासोबत काय नाव जोडलं जाईल आणखी सांगू शकत नाही. तुमची अवस्था झाली इकडून हार इकडून विहीर. म्हणजे भुजबळ समर्थकही तुम्हाला ट्रोल करत होते आणि नंतर जरांगेच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याचेही समर्थक तुम्हाला ट्रोल करायला लागले त्यांचे. मग अवस्था मग हे कोणामुळे आली तुमच्या? ही याच्यामुळे जरांगेच्या चुकीच्या भूमिकेला समर्थन केलंय ना मी. त्यामुळे जरांगे सारख्या चुकीच्या नेत्याला मी समर्थन केलं, ज्याला मी मराठ्यांचा मशिहा मानत होते ना, त्यामुळे ही वेळ आली. पण तुम्ही या गोष्टींना घाबरत नसते. आडवीर हे काय मला काही फरक पडत नाही. पण आता मी अगोदर तुम्ही म्हणत होता की मी जरांगेचं बाजू मांडली, समर्थक घेतली भुजबळ, पण आता तोच जरांगे त्याची भूमिका तुम्हाला पटत नाही. नेमकं फरक कसं जाणवलं काय? ज्या वेळेला पुन्हा एकदा तेच सांगते की नामदेवराव जाधवांवर शाईफेक केली, हा माणूस बोलला नाही. साबळेंनी गाडी फोडली त्यावेळेला हा म्हणतो माझा नाही तो पोरगा. मला ट्रोल करण्यात येतं त्यावेळेला हा माणूस म्हणतो मला कुणाला मोठं करायचं नाही. मी त्या बाईला सांगितलं नाही की माझी बाजू घे. परंतु ज्या वेळेला अंतरावली सराटीमध्ये दगडफेक करणाऱ्या त्या आंदोलकावर गुन्हे दाखल होतात, त्याच्या घरामध्ये जिवंत काडतूस सापडले जातात, त्यावेळेला हा माणूस म्हणतो माझ्या कार्यकर्त्यांवर का गुन्हे दाखल झालेत, काय संबंध, मी पार धिंगाणा घालीन तुमचा, मी याव करीन. म्हणजे फक्त तोच कार्यकर्ता तुझा आहे का रे? बाकीचे येडे म्हणून तुला जोडलेत का? कळून गेलं ना हा कुणाचा प्यादा आहे ते. अगदी शरद पवारांचा. स्पष्टपणे सांगते. कुणी केलाय मला सांगा. करोडोच्या संख्येने मराठा आला. यस आलाच, अभिमानच आहे त्याचा. आणि खरं सांगते तुम्हाला फार छाती गर्वाने फुगली माझा मराठा एकत्र आलाय. फार फार चांगलं वाटलं. परंतु जेसीबीने फुलं उधळण्यात आली. लाखो करोडोच्या संख्येने सभा घेतल्या जात होत्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. अंतरावली सराटी नंतर सुद्धा तुम्ही त्या सभाचं नियोजन कुणी केलं ना, तुम्ही चेक करा. सभेचं नियोजन करणारे शरद पवारच्या गटातली आहेत. सभेचं नियोजन करणारे नियोजनकर्ते कोण आहेत? शरद पवाराच्या गटातली. शरद पवाराच्या गटातल्याच लोकांनी नियोजन केलं. ह्याचे बॅनर जे लागले होते पुण्यामध्ये, शरद पवार गटाचा कार्यकर्ता होता, अधिकारी होता, पदाधिकारी. मला त्याचं नाव नाही सांगता येणार, मॉमिडियन कुणीतरी. अख्ख्या पुण्यामध्ये बॅनर लागले होते त्याचे, अख्ख्या पुण्यामध्ये त्याचाही फोटो होता त्याच्यावर. नाही हे झालं तुम्ही म्हणता पवार गट आहे त्यांच्या मागं, पण आता काय आणखीन काय पवार गटच म्हणतात त्यांच्यातलं काही की सीएम साहेबांनीच त्यांना मोठं केलंय सगळं आंदोलनकार. नेमकं काय हे काहीतरी नाही का उगाच आपलं असं बोलणं म्हणजे नाही का ते झाकल्या जाईल. मला सांगा आक्रमक भूमिका आहे का त्यांची जरांगेच्या विरोधात मध्ये? शरद पवार गटाची आक्रमक भूमिका तुम्ही पाहिली का? नसणार आहे. कारण ह्याची पण आक्रमक भूमिका नाहीये. हा सगळ्यांना शिव्या देतो जरांगे. शरद पवाराच्या बाबतीत मध्ये ब्र शब्द काढत नाही माणूस, बिलकुल नाही. ज्याने आतापर्यंत मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं त्या व्यक्तीच्या बाबतीत मध्ये हा एक शब्दही बोलत नाही, बिलकुल बोलत नाही. त्याचं कारण काय? जरांगेचा कोणतरी वापर करून घेते. वापर नाही, तो येडाबन की पेडा खारा, वापर बिपर नाही उरू देत. बरं, जरांगेची जी मागणी आहे त्यांचं म्हणणं आहे की कुणबीतनंच मिळालं पाहिजे, ही तुम्हाला मान्य आहे का? नाही. स्वतंत्र आरक्षण दिलंय, चांगली आनंदाची बाब आहे ना. मला सांगा तुम्ही कुणबीतनं दिलं पाहिजे, देतातच आहे, मान्य आहे ती. पण कुणबीतनं पाहिजेत ना, देतायत ना. ज्यांच्या नोंदी सापडतायत त्यांना मिळतंय ना कुणबीतनं आरक्षण. याची मागणी काय आहे? सगळे सोयरे कायदा पारित करा. कायद्याने हे पारित करता येतं का नाही? तुमचा जेवढा अभ्यास तेवढं सांग. मी काय हाफ टाइम सुरुवातीला का समर्थन ऐका ना, मी हाफ टाइम 7वी पास बाई. ओके, मी कोणत्या गोष्टीला समर्थन केलं? ओबीसी मधनं द्या 50%च्या आत, याच्यासाठी माझं समर्थन आहे. बघा तुम्ही, मी ते अंमलबजावणी करा याच्या समर्थनात नाही. जे संविधानामध्ये लागूच नाहीये ते तुम्ही कसं काही पण बेकायदेशीर हम करू शकायदा. जरांगेंची मागणी असंवैधानिक आहे असं तुमचं म्हणणं आहे. संविधानाचा पण असं कोणी बोलायला गेलं तर ट्रोलिंग होतं. आताही तुमचं ट्रोलिंग होऊ शकतं, चालू असेल. भरपूर शिव्या मला कुणाच्या तरी खाली नेऊन घातलं असेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी, माझे कपडे काढले असतील, मला पार काय 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 माझ्यावर किती गुन्हे दाखल आहेत ते काढत असतील, माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे ते पण काढतील. आता माझ्यावर काही राजकीय हेतूने खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे ते पण पुढे आणतील. ही बाई अशी आहे, 3 महिन्याचं भाडं बाकी माझं, ती मालकीन बिचारी चांगली म्हणून तिने मला काढलं नाही. माझ्या पोरींची 2 वर्षाची फी बाकी आहे, शाळेचा नंबर देते, जाऊन विचारा यावर्षी माझ्या पोरी शाळेत नाही का तर माझ्याकडे फी भरायला पैसे नाहीयेत. पण हरकत नाहीये, हे राजकीय नेते नेहमीच माझा ऱ्हास करत असतात, नेहमीच माझी पिळवणूक करतात, नेहमीच मला त्रास देत आहेत. माझ्यावर जे खंडणीचे गुन्हे दाखल आहेत ते सुद्धा त्याच गटाच्या लोकांनी केलेले आहेत. चाकणमध्ये असताना ज्या वेळेला मी अवैध धंद्यांच्या विरोधात गेले होते, त्यामुळे माझा लढा हा आत्ताचा. कार्यक्षेत्र कुठलं?
माझं कार्यक्षेत्र मी खेड तालुक्यामध्ये काम करत होते, पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्णच ठिकाणी, आणि महाराष्ट्रातनं मला कुठनंही फोन येऊ दे ज्यांच्यावर अन्याय होत असेल मराठा त्याच्यासाठी- मोर्चा जे आंदोलन झाले, मध्यंतरी मोर्चे निघले, तेव्हापासून तुम्ही या चळवळीशी जोडला गेला, बरोबर? नंतर जरांगे आल्यानंतर एकदम रात्रीत नेतृत्व पुढे नंतर पुन्हा जोडल्या गेल्या. म्हणजे तुम्ही फुल टाइम म्हणा, तुमच्या भाषेत म्हणा हाफ टाइम कार्यकर्ते आहात. बिलकुल बिलकुल. बिलकुल मनापासून जोडल्या गेले होते. मला म्हणजे असं की माझा भाऊ बेडवर आहे बघा, तिथं माझं डोकं बंद होतं तरी मी इकडे ना पोस्ट करायची त्याच्यासाठी. भाऊ माझा पुढे हॉस्पिटलमध्ये आहे, मी तरी मी पोस्ट करत होती त्या माणसासाठी. मला वेळ नव्हता, घरी गेल्यावर अक्षरशः वेळ नसायचा. जरांगेंकडे आता मागणी काय तुमची? जरांगेंनी शांत बसावं, समाजाची दिशाभूल करू नये. तुला जो काय गोंधळ घालायचा ना, मी म्हणते शरद पवारांनी पार त्याला मोठं पद द्यावं आणि त्यांच्या पक्षात घ्यावं. त्याला मानणारा वर्गही तयार झाला जरांगेला, हरकत नाही, ते वोट बँक त्यांच्याकडे जाईल, त्यांना फायदा होईल. पण समाजातल्या गोरगरीब लेकरांचं वाटोळ या माणसाने करू नये, समाजाला भ्रमित करू नये, समाजामध्ये दंगली घडवू नये. जे काय आता इलेक्शन आले त्याच्यामुळे गोंधळ घालण्यात